छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा त्यासोबतच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरेटकर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना सापडत नाहीये। तर दुसरीकडे त्याचा दुबईमधला फोटो समोर आल्यामुळे तो दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे। मात्र त्याचा शोध घेणाऱ्या कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकामधल्या अधिकाऱ्यांच्या मते कोरेटकरचा दुबईमधला फोटो हा जुना असण्याची शक्यता आहे। तो भारतामध्येच कुठेतरी लपून बसला असावा अशी पोलिसांना शंका आहे। प्रशांत कोरेटकर मंगळवारी 19 मार्चला चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। मात्र इतके दिवस कोरेटकर पोलिसांना का सापडत नाही हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळे जुने फोटो टाकून आता कोरेटकर पोलिसांची आणि एकूणच तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करतोय का असाही प्रश्न आहे। ज्या दिवशी त्याला जामीन नाकारण्यात आला तेव्हा तो नागपूरमध्येच होता असा दावा केला जातो। त्यामुळे एकूणच तो का सापडत नाहीये या दृष्टीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। दुसरीकडे सध्या कोल्हापूर पोलीस तपास करतायत आणि कोल्हापूर पोलिसांचा आरोप आहे की नागपूरचे पोलीस त्यांना तपासामध्ये सहकार्य करत नाहीये। तर त्याच वेळेला दुबईमधला जो फोटो कोरेटकरने पोस्ट केलाय हा फोटो 2023 मधला आहे असं बोललं जात आहे। जुने फोटो टाकून आता कोरेटकर पोलिसांची दिशाभूल करतोय का अशी ही चर्चा होताना दिसतेय। सध्या त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये पथकं रवाना करण्यात आली आहेत। चंद्रपूरमध्ये सुद्धा पोलिसांचं एक पथक पोहोचलंय। कोरेटकरच्या प्रकरणामध्ये खासदार संजय राऊत यांनी सुद्धा नागपूर पोलिसांवरती हल्लाबोल केला। नागपूर पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा राऊतांनी केली आहे। तर पोलिसांनीच कोरेटकरला पळून जायला मदत केली असेल असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। ज्या दिवशी त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे। पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून। असंही प्रशांत कोरेटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही। पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला, त्यांनी पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले असं म्हणलं तर सत्य नाही। ते वास्तविकता सांगत नाही। ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे। तो पुन्हा बोलताच कामा नये। छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका। तर एकूणच कोरेटकरचं हे प्रकरण समोर येत आहे आणि कोरेटकरनं या सगळ्यामध्येच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली होती आणि इंद्रजित सावंत यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतायत, बघूयात। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरेटकर जवळपास 1 महिना उलटून गेल्याची वेळ आल्यानंतर देखील महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाहीये? दुसरीकडे हा प्रशांत कोरेटकर तो दुबईला पळून गेल्याचा बनाव रचतो आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्या सोबत या सगळ्या प्रकरणामध्ये इंद्रजित सावंत यांची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे आहेत। इंद्रजित सावंत यांना धमकी देताना प्रशांत कोरेटकरनी ते अतिशय आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। जवळपास महिना होत आलेला आहे आणि तरीही तो सापडत नाहीये। प्रश्न आहे की मग या प्रशांत कोरेटकरला कोणी वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? प्रशांत कोरेटकरला नक्कीच कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं लक्षात येते।
कारण की मला सुद्धा काही जण माहिती पोलिसांच्या अंतर्गत विभागातले सुद्धा देत आहेत की प्रशांत कोरटकर हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात फेस टाईमवरून आहे. नागपूरपासून तर कोल्हापूरपर्यंत अशा काही पोलिसांच्या संपर्कात तो आहे असं कळते. प्रशांत कोरटकर म्हणजे पोलीस मित्रच आहे एक प्रकारे, कारण की तो कोणाचा मानलेला भाऊ आहे, कोणी त्याचे मानलेले भाऊ आहेत, ते अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत ते चहा कॉफी पित असतात. तर कायदा आणि सुव्यवस्था पाळताना अशी मित्रत्व, असे वेगवेगळे संबंध हे जर मध्ये येत असतील तर ती शोकांतिका आहे असं मला वाटते. प्रशांत कोरटकरचे फोटो तर आपण फेसबुकला पाहतो. अनेक IPS अधिकाऱ्यांसोबत आहेत की जे IPS अधिकारी अतिशय महत्त्वाच्या पदांवरती महाराष्ट्रामध्ये काम करतायत. अर्थात फोटो आहे म्हणून ते अधिकारी त्या प्रशांत कोरटकरला मदत करत आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल. पण जसं की तुम्ही म्हणतात की तो सापडत का नाहीये? प्रशांत कोरटकर जरी सगळे पोलीस त्याला मदत करत नसतील, त्याचे फोटो आहेत ते सगळेच त्याच्या फार जवळचे असं नसतील, तो दाखवतो तसं, परंतु एवढं नक्की आहे की काही पोलीस त्याला मदत करतात. आणि त्यामुळे त्यांनी मोबाईल जमा करताना त्याच्या पत्नीच्या थ्रू पाठवला आणि त्याच्या बायकोनी जो मोबाईल सबमिट केला तेव्हा पोलिसांनी सांगितलं की याच्यातला तर डेटा सगळा इरेज केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इंद्रजित सावंततर्फे आम्ही परवाच जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे तक्रारसुद्धा दिलेली आहे की त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर आता वाढीव कलमाचा अंतर्भाव FIR मध्ये झाला पाहिजे. अशी माहिती आहे की इंद्रजित सावंत यांचा नंबर प्रशांत कोरटकरनी त्याला जे काही धमकी द्यायची होती त्यासाठी जो मिळवला तो कोल्हापूरमधल्याच एका पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांनी मिळवला. आणि जर त्याचं संभाषण पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेलं आहे आणि ते संभाषण पुढे येऊ नये यासाठी जर त्यांनी त्याची सगळी कॉल रेकॉर्ड्स जर डिलीट केली असतील तर पुन्हाही कॉल रेकॉर्ड्स मिळवता येऊ शकतात. त्या पोलीस अधिकाऱ्यांकडे देखील तपास करण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? हा डेटा इरेज करणे आणि फॉर्मॅट करणे याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे संपूर्ण मोबाईल जेव्हा फॉर्मॅट केला जातो तेव्हा बऱ्याच अडचणी असतात त्या रिस्टोअर करताना. त्यामुळे CDRचे काही अहवाल प्राप्त झालेले आहेत पोलिसांना असं त्यांनी कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. परंतु काही डेटा जो फॉर्मॅटच केलेला आहे तो काही कुणालाच मिळू शकत नाही. आणि त्यामुळे एक तपासामध्ये मोठा अडथळा प्रशांत कोरटकरनी कोणाच्या तरी मदतीने निर्माण केलेला आहे. आता तो ज्या ज्या ठिकाणी पळून गेला आहे तिथे पोलिसांनी तपास काम सुरू केलं. परंतु मला हे सुद्धा कळलं काही जणांकडून, तर मी त्यांचे नावं सांगू शकत नाही, की नागपूरच्या पोलिसांनी कोल्हापूरच्या पोलिसांना पुरेसं सहकार्य केलेलं नाही. हां, नाही तोच एक प्रश्न मी पुढचा विचारणार होतो की कोल्हापूर पोलिस असं सांगतायत, म्हणजे अर्थातच ऑन रेकॉर्ड नाही, पण नागपूर पोलीस आम्हाला हवं ते सहकार्य करत नाही आहेत. ते सहकार्य न करणं याच्या मागे काय आहे ते मला माहिती नाही, पण सहकार्य पोलिसांनी करायला पाहिजे होतं. आणि एवढा मोठा गुन्हा झालेला आहे बेताल वक्तव्य करण्याचा, आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, इवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजामाता यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्या कॅरेक्टरवर लांछनं लावण्याचा प्रकार प्रशांत कोरटकरनी त्या संवादातून केलेला आहे. प्रचंड शिवीगाळ त्यांनी केलेली आहे. तो संवाद तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. तर मला असं वाटते की मुख्य मुद्दा हा प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीचा आहे आणि त्याच्याबद्दल पोलिसांपासून सामान्य नागरिकांनीच मोहीम तयार केली पाहिजे. आणि पोलीस का सहकार्य करत नाही एकमेकांना हे मला माहिती नाही, कारण की अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. दुसरा एक प्रश्न आहे की त्याचा अटकपूर्व जामीन पहिल्यांदा जो आहे तो एका अर्थाने मंजूर केला कोल्हापूरच्या न्यायालयाने, पुन्हा हायकोर्टामध्ये तुम्ही गेलात, पुन्हा ते खाली कोल्हापूरच्या कोर्टामध्ये पाठवण्यात आलं आणि मधला काळ पोलीस त्याला अटक करू शकत नव्हते का? म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय नक्की परिस्थिती? पोलीस त्याला कधीही अटक करू शकले असते, कारण की अटकेपासून संरक्षण केवळ कोल्हापूरच्या एका FIR मध्ये मिळालं होतं. दुसरा FIR जालन्याला आहे, तिसरा FIR नागपूरला आहे. ते सगळे FIR अर्थात ट्रान्सफर होतील 0 FIR म्हणून कोल्हापूरला. पण पोलिसांना त्या संदर्भात अटक करण्याचे संपूर्ण अधिकार होते आणि ते कधीही करू शकले असते. म्हणजे एका FIR मध्ये अटकेपासून संरक्षण म्हणजे सगळ्या बाकीच्या याच्यात आहे असं होत नाही, पण पोलिसांनी तरी काही केलेलं आहे असं दिसत नाही. धन्यवाद. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलेला प्रशांत कोरटकर जर पोलिसांना सापडत नसेल, 1 महिन्याचा कालावधी जवळपास होत आलेला आहे, तर महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेबद्दल यामुळं संशय अर्थातच निर्माण होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.